आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाला 2 आठवड्यांचा युद्धविराम लागू झाल्यावर आजपासून पाकिस्तानच्या मध्यस्थीनं इस्लामाबादमध्ये शांती वार्ता सुरू होतीये। सकाळी 11 वाजता इराण आणि पाकिस्तान यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू होतीये। दोन्ही देशांची शिष्टमंडळ चर्चेच्या फेऱ्यांची सुरुवात करतील। त्यानंतर पाकिस्तानी शिष्टमंडळ अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करेल। दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे चर्चेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झालेत। अवघ्या काही वेळात ते रावळपिंडीजवळच्या नूरखान एअरवेसवरती काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व इराणी संसदेचे स्पीकर बाघेर गालिबाफ करतायत। परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचीही सोबत आहेत। इराणचं शिष्टमंडळ 70 जणांचं आहे। पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व पंतप्रधान शहबाज शरीफ करतायत। लष्कर प्रमुख असीम मुनीरही सोबत आहेत। तर अमेरिका इराण यांच्यातली चर्चा किंचित विलंबानं सुरू होईल। इराणी सरकारी वृत्तसंस्थेनं या संदर्भातली माहिती दिली आहे। अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानी पंतप्रधानांना स्वतंत्रपणे भेटणार आहे। दोन्ही देशांची शिष्टमंडळं वेगवेगळी शहबाज शरीफ यांची भेट घेतील अशी माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक संवाद साधूया, बातचीत करूया। संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनिकेत काळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुमच्या दोघांचंही स्वागत। नमस्कार। माझा पहिला प्रश्न अर्थातच सतीश ढगे सरांना आहे की सर, सध्या जी काही चर्चा इस्लामाबादमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये पुढे सुरू होणार आहे, या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। काय साध्य होईल या चर्चेतून असं वाटतं? नक्कीच प्रज्ञा, म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष जे आहे या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या इस्लामाबाद टॉक्स या चर्चेकडे त्या ठिकाणी लागलेलं आहे। पाकिस्तानमध्ये हो किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर अशा प्रकारची चर्चा होत असेल आणि पश्चिम आशियामधला संघर्ष जर निवळत असेल तर ते स्वागतार्हच आहे। पण दुर्दैवानं पाकिस्तानमध्ये ही चर्चा होती आणि ज्या प्रकारची पार्श्वभूमी या चर्चेला लाभलेली आहे त्याच्यामुळे खरोखरच या चर्चेमधून काही सकारात्मक निघेल आणि त्या अनुषंगाने तणाव निवळेल याची शक्यता फारच कमी त्या ठिकाणी वाटते। माझ्या मते मुळातच ही चर्चा किंवा त्याच्या आधी सुद्धा ज्या प्रकारे ही 14 दिवसाची शस्त्रसंधी झालेली आहे इराण आणि अमेरिकेमध्ये, तीच मुळात तकलादू आधारावर त्या ठिकाणी आधारित आहे। एका बाजूला अमेरिकेनं 15 पॉईंट डील दिलं, दुसऱ्या बाजूनं इराणनं 10 पॉईंट डील दिलं आणि त्यातले कमीत कमी 5 मुद्दे जे आहेत ते संपूर्णतः परस्पर विरोधी आहेत। बरं, हे काय कमी होतं? त्यामध्ये इस्रायलचा जो आहे अत्यंत कळीचा मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे की इस्रायलला या सगळ्या शांतता वार्तेमध्येच कुठेही अमेरिकेनं आणि इराणनं सामील न केल्यामुळे इस्रायलनं स्पष्टपणे भूमिका घेतली की लेबननवरचे हल्ले हा या शांतता प्रक्रियेचा किंवा या युद्धबंदीचा शस्त्रसंधीचा त्यामध्ये भाग त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यामुळे जबरदस्त इस्रायलचे लेबननवर हल्ले सुरू आहेत आणि लेबननमधून हिजबुल्ला सुद्धा त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी करतोय। तर मुळातच जो आहे तकलादू आधार हा सगळा आहे आणि आता पुढे जाऊन पाहताना माझ्या मते 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज मला वाटतात। एक ज्याची पॉसिबिलिटी खूपच कमी आहे, नगण्य आहे, ती म्हणजे खरोखरच चर्चा होईल आणि चर्चेच्या अनुसार एक प्रकारे परमनंट सीज फायर आपण ज्याला म्हणू की दोघांमध्ये जे आहे शांतता प्रस्थापित होईल याची शक्यता फारच कमी आहे। पाकिस्तान मात्र याच्यासाठी ऑप्टिमिस्टिक आहे, तो म्हणतोय की दिस इज मेक ऑर ब्रेक डील, म्हणजे याच्यातून काहीतरी मेक होईल अशी त्याची अपेक्षा आहे। पण मला वाटतं की असं काही होणार नाही। दुसरा एक्झॅक्टली अपोजिट एंड म्हणजे ह्या चर्चेच्या दरम्यान मध्येच उठून एक पक्ष म्हणजे इराणचं शिष्टमंडळ हे या चर्चेच्या मधूनच त्या ठिकाणी जाईल आणि ह्या चर्चा पूर्णतः फिसकटतील आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही 14 दिवसाची सुद्धा शस्त्रसंधी न राहता जबरदस्त असे हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होतील। ही पण शक्यता मला कमी वाटते। तिसरी शक्यता होण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे कारण मुळातच ही चर्चा जी आहे डायरेक्ट टॉक्स नाही आहेत, एकमेकांच्या समोर बसून हे चर्चा करणार नाहीत, ते प्रॉक्झिमेट टॉक्स म्हणजे अमेरिकेचं शिष्टमंडळ एका रूममध्ये, इराणचं शिष्टमंडळ दुसऱ्या रूममध्ये आणि तिथे कुठेतरी पोस्टमनचं काम करणं, मेसेंजर कुरिअर बॉयचं काम करणं ते पाकिस्तानच्या नशिबी त्या ठिकाणी आलेलं आहे। अशा प्रकारच्या या चर्चा होतील आणि माझ्या मते या आता 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या ऐवजी एक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणखीन क्रिएट करण्यासाठी हा ट्रूस, ही शांतता पुढच्या 45 दिवसांसाठी सुद्धा जी आहे ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी लांबवली जाऊ शकते। काही मुद्द्यांच्या आधारावर पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आपण चर्चा करू, मग त्या ठिकाणी जिनेवा असेल किंवा ओमानमध्ये या पुढच्या टप्प्यातल्या चर्चा त्या ठिकाणी होतील। म्हणजे थोडक्यात विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून ठेवणं, आणखीन जे आहे या शस्त्रसंधीला लाभवणं, ही
किंवा हा पॉज, हा स्वल्पविराम लांबवणं, अशा प्रकारची पॉसिबिलिटी होताना मला आज घडीला वाटतेय. हं. सर, आपल्याला विनंती, आपण सोबत राहा. आपण जाऊयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनिकेत काळे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता सतीश ढगे सरांनी सुद्धा मांडला, की हा जो पॉज आहे तो आणखी कदाचित प्रोलॉंग्ड होऊ शकतो, वाढवला जाऊ शकतो. पण गेल्या काही काळात अमेरिकेचा आक्रमकपणा आणि इराणची सुद्धा जी चिवट भूमिका संपूर्ण जगाने पाहिलेली आहे, ती पाहता आजच्या चर्चेतून काय हाती लागेल संपूर्ण जगाच्या, अमेरिकेच्या आणि इराणच्या सुद्धा? यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पार्श्वभूमी जर मागच्या गेल्या 8 दिवसांची बघितली तर ट्रम्प कुठेतरी हताश झालेले दिसत आहेत नाटो राष्ट्रांकडून किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून. त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या ट्विटरमधून हे प्रत्यक्ष दिसत होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट, इराणने जो चिवट प्रतिकार केला त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी बोलून दाखवलं की रशिया आणि चायना याला कुठे ना कुठे छोटी मदत करतायत किंवा छुपी मदत याला करतायत, हे त्यातून निष्पन्न झालं. आणि इराण बद्दलचं गणित चुकलं. अमेरिकेला असं वाटलं होतं की इराण लवकरच गुडघ्यावर येईल आणि शरणागती पत्करेल, परंतु इराणने अत्यंत चिवट प्रतिकार करून अमेरिकेची सगळी समीकरणं चुकीची ठरवली. आणि त्यामुळेच कुठेतरी ट्रम्प यांची होणारी चिडचिड, ट्रम्प यांनी त्यांच्या लष्करातल्या प्रमुख अधिकाऱ्यांना ऐन युद्धाच्या काळात हटवणं असेल, या सगळ्या भूमिका ज्या आहेत या कुठे ना कुठे अमेरिकेचं फ्रस्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणावर जगासमोर आलं. आणि अमेरिकेला जे जागतिक स्तरावर जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचं महत्व कमी होतंय, म्हणून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करणं असेल, इराणचे सत्ता बदल करणं असेल, असं ठरवून जे ट्रम्प यांना वाटत होतं की हे करून मी पुन्हा अमेरिकेची महासत्ता ही जगात रजिस्टर्ड करू शकतो, तसं होताना दिसत नव्हतं. त्यामुळे ट्रम्प यांची जी चिडचिड आणि फ्रस्ट्रेशन होतं त्याचाच कुठेतरी परिपाक म्हणून. आणि दुसरं, हार्मुजची खाडी बंद झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इंधन टंचाई निर्माण झाली होती आणि त्याचा कुठेतरी अप्रत्यक्ष दबाव हा अमेरिकेवर, अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडून होता की हे कुठे ना कुठे ओपन झालं पाहिजे, नाहीतर जग एक वेगळ्या आर्थिक संकटात लोटलं जाईल. आणि त्यामुळेच कुठे ना कुठे एक तकलादू शस्त्रसंधी, म्हणजे एक फक्त ब्रीदिंग स्पेस, एक विंडो क्रिएट केला गेला या शस्त्रसंधीच्या नावाने, ज्यामध्ये थोडा वेळ इराण आणि अमेरिकेला मिळू शकतो आपल्या स्ट्रॅटेजी रिवाइज करण्यासाठी, आपल्या स्ट्रॅटेजी बदलण्यासाठी आणि प्रेशर कमी करण्यासाठी. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज पाकिस्तानमध्ये ही बातचीत सुरू होत आहे. आपण पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जाऊयात. सर, आता मुद्दा असा आहे की याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. एक तर चर्चा यशस्वी होईल किंवा चर्चा अयशस्वी होईल. जर ही चर्चा अयशस्वी झाली तर युद्धनौका क्षेपणास्त्रांनी हल्ल्यासाठी सज्ज असल्याचं ट्रम्प म्हणाले. त्यात किती तथ्य असेल की ही केवळ धमकी आहे, म्हणजे जशी त्यांनी धमकी दिली होती की एक संस्कृती एका रात्रीमध्ये आम्ही नष्ट करू, ती केवळ धमकी असेल की असं काही होईल पुढे? नक्कीच या चर्चेच्या काही तास अगोदरच डोनाल्ड ट्रम्पनं अशा प्रकारचं विधान करणं की वी आर फुल्ली लोडेड, म्हणजे एक प्रकारे जे आहे आम्ही हल्ला करण्यासाठी तयार आहोत, हा पुन्हा एकदा कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे. म्हणजे चर्चेला जाताना आपल्या दुश्मन राष्ट्रावर, दुसऱ्या पार्टीवर, म्हणजे थोडक्यात इराणवर एवढा दबाव निर्माण करायचा की जर तुम्ही आम्हाला जसं पाहिजे तशा प्रकारच्या अटी मांडल्या नाही तर आम्ही जे आहे आमची आक्रमकता सोडणार नाही. ऑलरेडी आमची सगळ्या युद्धनौका, त्याचबरोबर फायटर प्लेन्स आणि सगळे सैनिक जे आहेत त्या ठिकाणी आखातामध्ये उपलब्ध आहेत. आणि याच्या माध्यमातून जो आहे एक प्रकारे हा कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा किंवा एक प्रकारे जो आहे दबाव तंत्राचा हा त्या ठिकाणी भाग आहे. असं जरी असलं तरी सत्य हे आहे की अमेरिकेनं अजूनही आपलं सैन्य त्या ठिकाणी काढलं नाही, म्हणून जर गरज पडली तर ती आक्रमकता ते दाखवू शकतात. पण एक थोडासा मिड टर्म टू लॉंग टर्मचा त्या ठिकाणी विचार केला तर मला जे त्या ठिकाणी चित्र दिसतंय, पहिली गोष्ट, अमेरिका जो आहे फुल फ्लेज्ड वॉर या ठिकाणी नक्कीच इराण विरुद्ध त्या ठिकाणी लढणार नाही. एक पाऊल तो मागे घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल, पहिली गोष्ट. होर्मुजच्या सामुद्रधुनीशी संबंधित ऑफकोर्स इराणचं जे आहे होर्मुजच्या समुद्रधुनीवर आज घडीला वर्चस्व आहे, तिथे सुद्धा आपला कसा फायदा त्या ठिकाणी करून घेता येईल. जॉईंट मॅनेजमेंटच्या नावाखाली होर्मुजच्या सामुद्रधुनीमधून जर टोल कलेक्ट केला जात असेल, तसं शुल्क तिथून जाणाऱ्या जहाजांवर घेतला जात असेल तर त्यातला काही हिस्सा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल का, असा विचार जो आहे डोनाल्ड ट्रम्प सारखं व्यापारी नेतृत्व हे नक्कीच त्या ठिकाणी करू शकतं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग, या चर्चा काहीही हो, यातून काहीही निष्पन्न त्या ठिकाणी हो, अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या माध्यमातून इस्रायल जो आहे इराण विरुद्ध, त्याचबरोबर इराण समर्थित जे वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत, ज्यामध्ये हिजबुल्ला आहे, हुती आहे आणि ऑलरेडी हमासचा पुरता बंदोबस्त या इस्रायलनं त्या ठिकाणी केलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा इस्रायल हा इराण आणि इराण समर्थित गटांविरुद्धची आक्रमकता सोडणार नाही आणि त्याला कुठेतरी अप्रत्यक्ष
अप्रत्यक्षपणे पाठिंबा, मागून पाठिंबा अमेरिका त्या ठिकाणी देईल, अशा प्रकारचं चित्र मला दिसतंय. अमेरिकेनं युद्धामधून फुल फ्लेज वॉरमधून मागे हटणं, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पर से अमेरिकेचं काही नुकसान नाही, कारण 1% सुद्धा कमी व्यापार किंवा तशा प्रकारच्या जहाजा होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून अमेरिकेच्या त्या ठिकाणी जातात. पण आपदा में अवसर किंवा पेट्रो डॉलरचं वर्चस्व कमी होऊ नये, संपूर्णतः जे आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर फक्त आणि फक्त इराणचं वर्चस्व राहू नये, म्हणून तिथे जॉईंट मॅनेजमेंटसाठी अमेरिका प्रयत्न करेल. आणि तिसरी गोष्ट, इस्रायलच्या माध्यमातून आक्रमकता पश्चिम आशियामध्ये इराण विरुद्ध तो चालूच ठेवेल, अशा प्रकारचं तरी मला मिड टर्म टू लॉंग टर्म मध्ये चित्र दिसतंय. याच मुद्द्यावरून मी अनिकेत काळे सरांकडे जाते की सर, लेबनॉनवरचे हल्ले या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी कळीचा मुद्दा ठरताना दिसत आहेत. आणि अमेरिका, इस्रायल हे जरी एका बाजूला असले तरी इराण, पाकिस्तान यांच्यामध्ये या सगळ्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाहीये. पाकिस्तानच्या भूमिकेमध्ये एकवाक्यता दिसत नाहीये. आणि इस्रायल लेबनॉनवरती हल्ले करत असतानाच त्यांनी आता 40 दिवसांनी गाझावर सुद्धा हल्ला केलाय. त्यामुळे इस्रायल बॅक ऑफ द कर्टन मधून ज्या भूमिका घेताना आपल्याला सध्या दिसतंय, त्याचा या चर्चेवरती कसा परिणाम होऊ शकतो? इस्रायल आणि पाकिस्तानपेक्षा पाकिस्तान आणि इराण मधली जी पार्श्वभूमी ती समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये पाकिस्तानमध्येच ही चर्चा का आणि पाकिस्तान या चर्चेसाठी इतका उतावळा का झाला होता हे जाणून घ्यायला लागेल. तर इराण आणि पाकिस्तानची जवळजवळ 900 किलोमीटरची सीमा हे एकमेकांसोबत ते लोक शेअर करतात. त्यामुळे पाकिस्तानला जी सगळ्यात मोठी भीती होती, अमेरिकेने जर उद्या इराणमध्ये सैन्य घुसवलं तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात रेफ्युजी क्रायसिस होतील, इराणमधली जनता ही पाकिस्तानात आश्रयाला येईल. आणि जसं अफगाणिस्तानातून बऱ्याच लोकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला, तसं इराणमधून येईल. आणि हीच भीती, याच्याही पुढची भीती जी होती आता पाकिस्तानला, जर शिया मुस्लिम लोकांनी जर पाकिस्तानात आश्रय घेतला तर इराण यांचा उपयोग हिजबुल्ला सारखी एक पॉलिटिकल शिया आयडेंटिटी पाकिस्तानात क्रिएट करेल आणि जी येणाऱ्या 10-5 वर्षामध्ये पाकिस्तानच्या राजकारणात एक चॅलेंजिंग फोर्स ठरू शकते. त्यामुळे पाकिस्तानला एक धोका वाटत होता. म्हणूनच पाकिस्ताननी या चर्चेत एक उतावळा, ही चर्चा घडून आणण्यासाठी एक उतावळी भूमिका घेतली आणि त्याच्यात त्यांना थोड्या प्रमाणात यश आलं. ही चर्चा यशस्वी होण्याची शक्यता अजिबात वाटत नाही, कारण जसं तुम्ही म्हटलात की इस्रायलनी आज गाझावरती आक्रमण केलेलं आहे. इस्रायलनी एक सांगितलं आहे की आम्ही हिजबुल्लावरती आणि लेबनॉनवरती आमचे आक्रमण कधी थांबवणार नाही. जर इस्रायलनी आज जरी इस्रायलचे अमेरिकेतले जे राजदूत आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त हे हिजबुल्ला पुरते मर्यादित ठेवू, पण हिजबुल्ला हे काही आता एक रिबेल किंवा दहशतवादी संघटन नसून ती एक पॉलिटिकल आयडेंटिटी आहे. हिजबुल्ला स्वतःला लेबनॉनमध्ये पॉलिटिकल आयडेंटिटी म्हणून ऑपरेट करतं आणि त्या निमित्ताने इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले हे कायम राहतील. त्यामुळे याचा जो बेस आहे हिजबुल्ला, लेबनॉन आणि इस्रायल या संपूर्ण चर्चेतून कुठेतरी बाजूला पडलेला आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात इस्रायल या चर्चेतून अलिप्त राहणं हाच या चर्चेचा, द्विपक्षीय चर्चेला मोठा चॅलेंज ठरणार आहे. इस्रायल अमेरिकेचं किती ऐकेल येणाऱ्या काळात आणि ही शस्त्रसंधी किती यशस्वी होईल हेच याच्या पुढचे मोठे प्रश्नचिन्ह आहे. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये येतो तो म्हणजे चीनचा. या सगळ्या चर्चेवरती चीनचा बॅकडोर इन्फ्लुएन्स कितपत आहे आणि चीनची भूमिका या सगळ्या चर्चेमध्ये किती महत्वाची आहे? चीननी अत्यंत सावध परंतु एक अशी भूमिका घेतली ज्यातून इनडायरेक्टली परसेप्शन वॉरमध्ये चीनचं आशियामधलं महत्व प्रस्थापित होईल. त्यामध्ये चीन आणि रशिया हे संपूर्णपणे इराणला छुपी मदत हवे त्या पद्धतीने आणि ज्या परीने शक्य होईल त्या परीने ते करत राहिले आणि त्याचाच परिपाक म्हणून कुठेतरी इराणनी अमेरिकेला इतकं जेरीस आणलं. आता चीन पाकिस्तानच्या माध्यमातून काय ऑपरेट करतो आहे अजूनपर्यंत तरी कुठल्या याच्यात बाहेर आलेलं नाही, कारण ही जी डिप्लोमसी झाली आता पाकिस्तानने जी डिप्लोमसी केली आहे ही डिजिटल डिप्लोमसी आहे. 10 एप्रिलच्या आधी कुठल्याही देशातले राजनैतिक प्रतिनिधी हे पाकिस्तानातून अमेरिकेला गेले नाही किंवा पाकिस्तानातून इराणलाही गेले नाही. इराण अमेरिकेमध्ये कुठलं एक्सचेंज झालं नाही. त्यामुळे हे जे काही घटनाक्रम घडला हा डिजिटल डिप्लोमसीवरती घडलेला आहे, वेगवेगळ्या संदेश माध्यमातून घडलेला आहे. त्यामुळे चीनचा आता तरी या चर्चेमध्ये किती सहभाग आहे किंवा चीन पाकिस्तानच्या माध्यमातून काय इन्फ्लुएन्स करू शकतो हे जरी पुढे आलं नसेल तरी चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून स्वतःचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असतील याच्यात कुठले वाद नाही. सर, मी सतीश ढगे सरांकडे जाते आणि आपण हुती, हिजबुल्ला या सगळ्या संघटनांबद्दल सध्या चर्चा करत होतो. या मध्य पूर्वेतल्या ज्या प्रॉक्सी संघटना आहेत, जर अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा यशस्वी झाली, जर तडजोड झाली दोन्ही देशांमध्ये, तर या ज्या प्रॉक्सी संघटना ज्याला रिंग ऑफ फायर आपण म्हणतो, जे इराणने इस्रायल भोवती सगळं विणलेलं आहे, त्या संघटना आता काहीशा शांत होतील की आगामी काळामध्ये अधिक आक्रमक होतील?
माझ्या मते शांत होण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच नाही. प्रज्ञा, जर आपण लक्षात घेतलं असेल तर 28 फेब्रुवारीच्या आधी म्हणजे 28 फेब्रुवारीला हे युद्ध जे सुरू त्या ठिकाणी झालं, ज्यामध्ये अमेरिका, इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र होती, प्रत्येकाची आपली काहीतरी उद्दिष्ट होती या युद्धाशी संबंधित. आणि आज घडीला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही राष्ट्राची उद्दिष्ट पूर्णतः त्या ठिकाणी साध्य झाली नाही. आणि याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका या युद्धामधून जरी मागे त्या ठिकाणी हटला तर ठीक आहे, म्हणजे जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून त्याच्या इमेजला जो आहे तडा बसणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक्झिस्टेन्शियल क्रायसिस ज्याला आपण म्हणतो की पश्चिम आशियामध्ये या इराणला राहायचंय, पश्चिम आशियामध्ये या इस्रायललाही राहायचंय, म्हणून दोघंही जर अशा प्रकारे जखमी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्या एकमेकांविरुद्धचा लढा जो आहे तो असाच त्या ठिकाणी चालू राहील, पहिली गोष्ट. आणि इराण जो आहे एकटा, मागच्या 3 दशकांचा 4 दशकांचा इतिहास पाहिला तर इराण हा एकटा लढतच नाही. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स हिजबुल्ला आज घडीला जरी तो लेबननमध्ये त्या ठिकाणी असला तरी हिजबुल्ला आहे काय, 1980च्या दशकामध्ये याच IRGCनं त्या सदन लेबननमध्ये जी शिया पॉप्युलेशन आहे, मुस्लिम धर्मियांमधला जो शिया पंथीय आहेत, त्या सदन लेबननमधल्या शिया पंथीयांना हाताशी धरून अशा प्रकारची जी आहे इराणच्या बाहेर असणारी लष्करी संघटना म्हणजे हिजबुल्ला हा काही इराणपेक्षा वेगळा पार्ट त्या ठिकाणी नाही. सेम येमेन मधलं हुती सुद्धा तसंच आहे. आणि काही अंशी जे आहे हमास हा सुद्धा जो आहे इराण द्वारेच फंडिंग त्याचबरोबर शस्त्रास्त्र दिला गेलेला अशा प्रकारच्या या संघटना आहेत. त्याचबरोबर PMF आपली इराकमधली पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स ही जी संघटना आहे, तर अशा प्रकारच्या संघटना या इराणचाच त्या ठिकाणी भाग आहेत. आणि एकूणच सगळी भूराजकीय परिस्थिती त्या ठिकाणी पाहता अमेरिका जरी एक पाऊल मागे त्या ठिकाणी हटला तरी सुद्धा इस्रायल हे युद्ध त्या ठिकाणी लांबवतच राहील. आणि इस्रायलनं या ठिकाणी युद्ध लांबवलं तर दुसऱ्या बाजूला इराण समर्थित संघटना सुद्धा अशा प्रकारचे हल्ले प्रतिहल्ले त्या ठिकाणी करतील. म्हणूनच हा स्वल्पविराम किती काळ टिकतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. या सगळ्या चर्चा झाल्या, सगळ्या जरी चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या तरी सुद्धा याला खरोखरच पूर्ण विराम लागेल का याविषयी माझ्या मनामध्ये खूप मोठी शंका आहे. अनिकेत सर, असं आहे की आजवर ज्यावेळी 2 देशांमध्ये कोणताही कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो त्यावेळी संयुक्त राष्ट्र त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, UN सारखे देश. पण आत्ताची जी चर्चा आहे ती UNच्या व्यासपीठापलीकडे इस्लामाबादमध्ये होतीये. मल्टीपोलार वर्ल्ड आपण सातत्यानं ही टर्म वापरत असतो. या सगळ्यामध्ये आता UNचा प्रभाव काहीसा कमी होतोय का, किंवा या चर्चेमध्ये UNचा सहभाग नसणं हे त्यांचं अपयश म्हणायचं का? अपयश नक्कीच आहे. अपयश हे युएनचं नसून युएननी वारंवार जी धोरणं घेतली आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विषयात, कुठे ना कुठे त्यांनी बायस भूमिका बऱ्याच वेळेस घेतलेली आहे. युएननी हे बघण्यात आलं होतं. त्यामुळे UN हा एक सर्वसमावेशक निर्णय घेण्याचा प्लॅटफॉर्म न राहता हा कुठे ना कुठे बायस त्या ठिकाणी झाला. आणि मग युएनचं महत्व काय? युएन मध्ये डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संघटना चालवण्यासाठी US सरकार त्यांच्या टॅक्स पेअरचा निधी खर्च करतो आहे. आणि अमेरिकेने ही भूमिका मांडली की या सगळ्या संस्थांचा खऱ्या अर्थाने उपयोग आहे का, असा एक प्रश्न त्यांनी जगासमोर मांडायला सुरुवात केली. आणि त्यातूनच कुठे ना कुठे कोरोनाच्या काळात मग WHO सारख्या संघटनांची क्रेडिबिलिटी कमी होत गेली, त्या खालोखाल UN सारख्या संघटनांची क्रेडिबिलिटी कमी होत गेली. आणि UN सारख्या संघटनांवरती वारंवार वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांकडून शाब्दिक हल्ले चढवण्यात आले. आणि त्यामुळेच कुठे ना कुठे ह्या 1-2 वर्षाचा नाही तर गेल्या 10 वर्षांपासून UN वरती जे मग गद्दाफींनी जे चार्जेस केले असतील, सद्दाम हुसेन जेव्हा इराकमध्ये असतील तेव्हा त्यांनी UN वरती लावलेले चार्जेस असतील, जे पक्षपातीपणाचे आरोप UN वरती होत राहिले, त्यामुळे UN ची प्रतिमा एक खालावत गेली. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या चर्चेत UN जनरल सेक्रेटरी हस्तक्षेप न करता पाकिस्तान सारखा एक देश आज हस्तक्षेप करून त्या चर्चा पाकिस्तानमध्ये घडवून आणतोय. सतीश ढगे सर आणि अनिकेत काळे सर, आपल्या दोघांचेही आभार. या सगळ्या शांती चर्चेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी पुन्हा एकदा चर्चेसाठी आपण कनेक्ट होऊया. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.